महाविकास आघाडीत कुठलीही बिघाडी नाही। मी पूर्णपणे ताकदीनं महाविकास आघाडीच्या मागे आहे। महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठी आहे। उद्धवजी ठाकरे आमचे नेते आहेत, राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि शरद पवार साहेब आमचे नेते आहेत। ह्या तिन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेऊन येणारी विधानसभा लढायची हा निर्णय दिल्लीहून झालेला आहे। त्या निर्णयाशी मी ठाम आहे। हे प्रयत्न करत असताना काही मतदारसंघात जिथं आपल्याकडे उमेदवार नाहीत तिथं चांगला उमेदवार निवडून तो आपल्यात आघाडीत आला पाहिजे ह्याचे प्रयत्न मी अपक्ष असल्यामुळे खुलेप्रमाणे करू शकतो आणि तो प्रयत्नच माझा चालू आहे आणि तो प्रयत्न चालू राहील। पण सर सुहास बाबर हे तर शिंदे गटाचे तुम्ही त्यांना पाठिंबा देता? निलेश लंके विधानसभेला अजितदादा गटात होते, मात्र त्यांना घेऊन लोकसभेचं तिकीट आघाडीचं दिलं गेलं, त्यांना आपण निवडून आणलं। बजरंग बाप्पा सोनवणे सुद्धा अजितदादा गटात होते, त्यांना सुद्धा आपल्या गटात घेऊन लोकसभेचं तिकीट देऊन त्यांना निवडून आणण्यात आलं। त्याचप्रमाणे धैर्यशील मोहिते पाटील भाजपात होते, त्यांना सुद्धा आपल्या राष्ट्रवादीत त्यांनी आघाडीत आणून आम्ही सगळ्यांनी मिळून निवडून आणलेलं आहे। तसंच सुहास बाबर यांनी आमच्या पक्षातून लढावं। त्या ठिकाणी 4 प्रबळ उमेदवार जे आहेत ते 4ही महायुतीत आहेत। सुहास बाबरांच्या वडिलांचं काँग्रेस पक्षाची खूप जुनं नातं आहे, आमच्या घराशी जुनं नातं आहे। त्यांचा मूळ विचार हा पुरोगामी आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या चिरंजीवांनी इथं यावं, आमच्याकडनं लढावं। मी त्यांच्या ताकदीनं मागे आहे तुम्हाला तिकीट मिळवून देण्यात, आणि जे अडथळा आहे तो मी सोडवून घेतलेला आहे असं मी त्या भाषणात बोललो आणि ह्यात काही चुकीचं केलं नाही। शेवटी निश्चित ती जागा कुणाच्या पदरात पडते आणि उमेदवार कोण राहतो हे महाविकास आघाडी सगळे नेते मिळून ठरवतील, पण चांगला उमेदवार आपल्याकडे यावा आणि आपल्याकडनं लढावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहणार।